नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। आम्ही साऱ्या जणी वनातल्या त्या विस्तीर्ण जलाशयापाशी पोहोचलो। बाकीच्या मुली आपापली वस्त्रे एका दासीपाशी ठेवून स्नानाला उतरल्या। शर्मिष्ठेची व माझी वस्त्रे सांभाळण्यासाठी दुसरी दासी पुढे आली। मोठी वेंधळी वाटली ती मला। मी शर्मिष्ठेला म्हटलं, हे रत्न कुठून पैदा केलं बाई? तिने हसत हसत उत्तर दिले, अगं, ज्या ब्रह्मदेवानं तुला आणि मला निर्माण केलं त्यानंच हे रत्नसुद्धा. मला तिचे हे बोलणे मुळीच आवडले नाही. हवे तर तिने मला म्हणायचे होते, आपल्याबरोबर मला कशाला बसवले? या अजागळ पोरीच्या पंक्तीला हा मत्सर आहे, दुसरे काही नाही. शर्मिष्ठेची माझी वस्त्र निरनिराळी ठेव असे त्या वेडपट दासीला बजावून मी पाण्यात उतरले. माझ्या मागून तिला काहीतरी सांगत शर्मिष्ठाही आली. जलाशयात जणू नील आकाशच क्रीडे करता उतरले होते. वनश्री त्याच्यावर चवऱ्या वारीत होत्या. इतर मैत्रिणी थोड्या अंतरावर एकमेकींवर पाणी उडवून खेळत होत्या, पण खोल पाण्यात जाण्याची त्यांच्यापैकी एकाचीही छाती नव्हती. मी शर्मिष्ठेला हसत म्हणाले, जलक्रीडा म्हणजे काही भांड्यातल्या पाण्यानं मार्जन करणं नव्हे. आपण जरा लांब पोहोच जाऊया, मग या भित्र्या पोरींना जरा धीर येईल. हे बघ, त्या कमळाशी खेळत असलेलं हंस हंसीचं जोडपं. दोन चिमुकले पांढरे ढग तरंगत असावेत ना, तसं दिसतंय. तिथं जाऊन परत काठापर्यंत यायचं. चल, कोण पैस जिंकतं ते पाहू. शर्मिष्ठा नुसती हसली. आम्ही दोघी पोहू लागलो. तिला खूप मागे टाकायची म्हणून मी भराभर हात मारीत पुढे गेले. माशासारखी पोहत होते मी. मधूनच मी मागे वळून पाहिले. शर्मिष्ठा सावकाश पाणी तोडीत मागून येत होती, एखाद्या कासवासारखी. आज तिची चांगली फजिती होणार म्हणून मी मनात हरखून गेले. ही पोहण्याची पैस ती निश्चित हरणार. खट्टू होऊन मी काठावर आली म्हणजे मी नेसलेलं पटांशुक पाहून अधिकच भडकणार. पोहत पोहत मी त्या कमळापाशी आले होते. शर्मिष्ठा अजून मागेच होती, पण मला एकदम दमल्यासारखे वाटू लागले. आपण उगीच इतकी घाई केली असे मनात आले. थोडा वेळ विसावा घेण्याकरता मी थांबले. वळून पाहते तो शर्मिष्ठा जवळ आली होती. मी झटकन वळले आणि सारे बळ एकवटून परत काठ गाठण्याकरता पोहू लागले. जाता जाता थोडी गंमत करावी म्हणून अंगावरून जाणाऱ्या शर्मिष्ठेच्या तोंडावर मी खूप पाणी उडवले. मी पोहत होते, पण ज्या वेगाने मी आले होते तो मंदावला होता. हातापायात थकवा जाणवला होता. मगाशी पाणी हसऱ्या बालकासारखे दिसत होते, त्याच्यावर किती नाजूक लाटा उठत होत्या. आता ते एखाद्या चिडून आदळआपट करणाऱ्या मुलासारखे भासू लागले. त्याच्यावर मोठमोठ्या लाटा उठत होत्या. घटकेत इतका बदल का व्हावा हे मला कळेना. मी समोर निरखून पाहिले. वनात मोठा सोसाट्याचा वारा सुटला होता. वृक्षवेली कोणीतरी गदगदा हलवल्यासारख्या दिसत होत्या. धूळ एकसारखी वर उडत होती. अंतराळ धूसर करून टाकीत होती. मी घाबरले. इतक्यात शर्मिष्ठा मागून येऊन झपझप माझ्यापुढे गेली. मी तिला हाक मारली, पण तिने ओ दिली नाही. माझ्या आधी शर्मिष्ठेनं काठ गाठला. मी मेली की जिवंत आहे याची तिला कुठे पर्वा होती. तिच्या भोवती 5-7 मैत्रिणी गोळ्या झाल्या. त्यांच्याशी बोलत बोलत ती दासीकडे गेली. एकदम वृक्षाआड दिसेनाशी झाली. काठाला पाऊल लागताच मी खाली मान घालून चालू लागले. त्या मैत्रिणींनी माझ्या भोवतीकडे केले. शर्मिष्ठेनं पैज जिंकली होय ना, असे म्हणून त्या मला चिडवू लागल्या. त्यातल्या दोघींना दूर ढकलून मी दासीकडे गेले. तिने माझी वस्त्रे पुढे केली. मला संताप आला. ती वस्त्रे माझी नव्हती. कचाने दिलेले जे सुंदर वस्त्र मी आज नेसणार होते ते तिने शर्मिष्ठेला दिले होते. गधडी कुठली असे म्हणून मी खाडकन तिच्या मुस्कटात मारली आणि शर्मिष्ठा जिथे वस्त्र बदलीत होती तिथे गेले. माझे सुंदर अंशुक जे वसंतोत्सवाकरता मी जपून ठेवले होते ते वस्त्र ती नेसली होती. माझा राग अनावर झाला. त्या वस्त्राचे एक टोक वरून मी जे जोरजोराने ओढण्याचा प्रयत्न करू लागले. शर्मिष्ठा माझ्याकडे रागारागाने पाहत म्हणाली, हे काय ग देव्यानी, तू शर्यत हरलीस त्याचा राग माझ्यावर काय काढतेस? लंगडं ते लंगडं. मी फणकाराने उत्तरले, मी लंगडी आहे का पांगडी आहे ते मग पाहू. तू अंधळी आहेस त्याची व्यवस्था कर आधी. कुणाचं वस्त्र नेसली आहेस का तू? माझं? डोळे फुटले आहेत वाटतं तुझे. हे वस्त्र माझं आहे. युद्ध थांबल्यावर आईला इंद्राणीकडून भेट म्हणून आलेलं वस्त्र आहे हे. तुझ्यासाठी काढून ठेवते असं रात्रीच सांगितलं होतं तिने मला. तुझ्या आईला इंद्राणीकडून भेटी येत असतील, नाहीतर डाकिनीकडून येत असतील. मला काय करायचं त्याच्याशी? नसत्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतेस नी दुसऱ्याचं वस्त्र. माझं वस्त्र मुकाट्यानं मला दे. मी देणार नाही. काय करणार आहेस तू? ते ओढीत मी म्हटले,
काय करणार आहे मी कोण आहे हे ठाऊक आहे का? आहे, पुरं ठाऊक आहे. वृषपर्वा महाराजांच्या पदरी असलेल्या एका भिक्षुकाची मुलगी आहेस तू. शर्मिष्ठेने बाबांना भिक्षुक म्हटले होते. त्यांचा भयंकर अपमान केला होता. तिला काय बोलू आणि काय बोलू नको, तिचा कसा सूड घेऊ असे मला झाले. पण संतापाने माझ्या तोंडून शब्दच फुटेना. मी बोलत नाही असे पाहून ती अधिकच चेकाळली. ती म्हणाली, भिकारडे, तू खुशाल राघव आदळापट कर. हवं तर भुईवर गडबडा लोळ, नाहीतर जन्मभर माझा द्वेष करीत बैस. इथं कुणाला तुझ्या रागालोभाची पर्वा आहे? बोलून चालून मी राजकन्या आहे. तू माझ्या वडिलांच्या एका आश्रिताची मुलगी. बाबा त्यांना गुरुदेव म्हणतात. हा बाबांचा चांगुलपणा आहे. राजसभेत बाबा सिंहासनावर बसतात. तुझा बाप मृगाजिनावर बसतो, हे अंतर पुन्हा कधी विसरू नकोस. तिच्या झिंज्या धराव्यात आणि तिला फरफटत ओढीत नेऊन वनातल्या कुठल्या तरी पडक्या विहिरीत ढकलून द्यावे अशी इच्छा मला झाली. पण रागाने माझे हातपाय लटलट कापू लागले होते. मी मूर्छा येऊन पडते की काय? आमचे भांडण सुरू झालेले पाहून मघाच्या मैत्रिणी जवळ आल्या होत्या. मी लटलट कापत आहे हे त्यांच्या लक्षात आले असावे. त्या खो खो हसू लागल्या. त्या हसण्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्याबरोबर शर्मिष्ठाही हसू लागली. माझ्या मनात अपमानाचा वणवा पेटला. असे धावत नगरात जावे, बाबांना हे सारे सांगावे आणि पाणी प्यायला सुद्धा मी इथेही राहणार नाही असे त्यांना बजावून मी धावत सुटले. मागून शर्मिष्ठेचा आवाज आला, देव्यानी थांब, देव्यानी जरा थांब. नीच, दुष्ट, उन्मत्त. मी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. विद्धहरिणीप्रमाणे मिळेल त्या वाटेने मी वनात धावू लागले. शर्मिष्ठा माझ्या मागून धावू लागली. तिच्या सख्याही तिच्या मागून पळत येत असाव्यात. त्यांच्या पावलांची चाहूल मला ऐकू येत होती. पण मी एकदा सुद्धा मागे वळून पाहिले नाही. ही उर्मट गर्विष्ठ शर्मिष्ठा माझ्यापुढे नाक घाशीत आली तरी तिला क्षमा करणार नाही असे मी मनाशी घोकीत होते. पण थोड्या वेळात माझा वेग मंदावला. शर्मिष्ठा आता आपल्याला गाठणार याची जाणीव मला झाली. मघाशी पोहताना तिने माझा पराभव केला होता. आता धावतानाही प्राण गेला तरी हरकत नाही, पण तिच्या हाती लागायचे नाही असे मी मनात म्हणत होते. पण हे साधायचे कसे हे मला कळेना. मी वळून पाहिले. माझ्यात आणि शर्मिष्ठात फार थोडे अंतर उरले होते. आता धावून काही उपयोग नव्हता. मी इकडे तिकडे पाहिले. पलीकडेच एक खूप रुंद तोंडाची लता तृणांनी आच्छादलेली विहीर दिसली. तिच्यात किती पाणी होते कोणास ठाऊक. मी तिच्या काठावर जाऊन उभे राहिले. शर्मिष्ठा माझ्याजवळ आली. गयावया करीत माझा हात धरू लागली. तिचा हात ताडकन झिडकारून मी म्हटले, तू राजकन्या आहेस. मी भिक्षुकाची मुलगी आहे. मी तुझ्या दारात भीक मागायला यायचं होय ना? मग आता कशाला? तिचे शब्द ऐकू आले. देव्यानी मी माझ्यातल्या हरिणीची जागा वाघिणीने घेतली. मी चवताळून वळले आणि तिच्या अंगावरले वस्त्र खसकन ओढीत म्हणाले, माझं वस्त्र नेसून माझा अपमान करतेस? माझ्या वडिलांच्या जीवावर जगून त्यांना भिक्षुक म्हणतेस? सोड ते वस्त्र. माझं वस्त्र दे ते मला. अगं पण असे काहीतरी म्हणत होती. हे वस्त्र एकदम सुटून खाली पडेल असे भय तिला वाटत असावे. मी ते ओढीत किंचाळले, सोड ते. सोडतीस की नाही? पुढल्या 5-10 क्षणात मी काय बोलले आणि काय केले, शर्मिष्ठा काय बोलली आणि तिने काय केले ते माझे मलाच आठवत नाही. एकदम अगं आई ग अशी किंकाळी मला ऐकू आली. ती शर्मिष्ठेची होती. मी तिला विहिरीत ढकलले होते. ती किंकाळी माझीच होती. त्या चांडाळणीने मला विहिरीत ढकलून दिले होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.